पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोनदा पे अँड पार्कचा जो मुद्दा होता तो थांबवावा लागला होता. अखेर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नव्याने पे अँड पार्किंग ही खरं तर सुरू करण्यात येते. हा जो प्रस्ताव आहे तो आपल्याकडे आला आणि त्यानंतर खरं तर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. काय नक्की हा संपूर्ण प्रस्ताव आहे? हा संपूर्ण प्रस्ताव जो आहे तो शहराला आपल्याला एक चांगल्या पद्धतीची पार्किंग पॉलिसी देऊन ज्या आपले मोकळे भूखंड आपल्या शहरामध्ये I2R मधून आपल्याकडे आलेत किंवा आपल्या कुठल्या आरक्षणामधून आपल्या ताब्यात आलेले तर ते भूखंड ह्याच्यामध्ये ऍड करून जे 18 मीटर पेक्षा जास्तचे आपले जे मोठे रोड आहेत त्या रोडला लोकांना पार्किंग स्पेसेस अवेलेबल प्रॉपर करायची आणि लोकांना ते पार्किंगची व्यवस्थित सुविधा करून द्यायची. अल्प दरामध्ये त्यांना पार्किंग झाली पाहिजे की जेणेकरून 5 रुपयामध्ये टू व्हीलर, 10 रुपयामध्ये फोर व्हीलर अशा पद्धतीची ही पॉलिसी आहे. आणि ही पॉलिसी निश्चित आपल्याला शहरात राबवल्यानंतर ट्रॅफिक समस्येवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फायद्याचे ठरेल. जे अवजड वाहनं जे आपल्या शहराच्या मोठ्या मोठ्या रस्त्यांना लागून असतात तर त्यांना ज्यावेळेस पैसे भरावे लागतील तर निश्चित ही अवजड वाहनं तिथे लागणार नाहीत आणि त्या ठिकाणी छोट्या कार्स असतील किंवा टू व्हीलर्स असतील यांना पार्किंगला व्यवस्थितरित्या जागा अवेलेबल होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवारांनी निवडणुकीमध्ये म्हटलं होतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय, त्यामुळे तिजोरीमध्ये कुठेतरी खडखडाट आहे. तो तिजोरीतला खडखडाट भरून काढण्यासाठी जर ही पॉलिसी तुम्ही राबवत नाहीत ना? 5 रुपये आणि 10 रुपयामध्ये मला नाही वाटत की तिजोरीमध्ये फारसा विशेष फरक पडतो. परंतु ज्यावेळेस हे पैसे आपण आकारले जाणार ह्याला मूळ हेतू हा पैसे कमवण्याचा नसून की लोकांची सुविधा व्यवस्थित देणे. आज जर मोकळे भूखंड असेच पडून राहिले, जागा मोकळ्या राहिल्या तर त्या मोकळ्या जागेमध्ये देखील लोक जाऊन गाडी लावू शकतात. मग ती गाडी तिथे लागल्यानंतर त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आज PMPLचे बसेस आपण वाढवतोय. आज आपल्याकडे मेट्रो स्टेशन्स आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत तर लोक PMPL बसेस किंवा मेट्रो स्टेशन इथं ते चांगल्या पद्धतीने पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढेल. ह्या सगळ्यांसाठी ही धोरण राबवणं गरजेचं आहे. आणि एखाद्या रस्त्याला सुविधांचा अभाव असेल तर तो रस्ता आपल्याला ह्याच्यातून वगळता देखील येतोय. आपण ठरवणार आहेत की प्रभाग समिती ठरवल की बाबा हा रस्ता घेण्यासारखा आहे, हा रस्ता घेण्यासारखा नाही. आता आपण फक्त दर निश्चिती करण्यासाठी हा जनरल बॉडीकडे ठराव पाठवतोय. याआधी जर आपण पाहिलं तर प्रस्तावामध्ये कुठेतरी ठेकेदारांना पोचलं जात होतं. आत्ताच्या या प्रस्तावामध्ये ठेकेदारांना पोचलं जाणार आहे की महानगरपालिकेचाच खरं तर याच्यामध्ये फायदा आहे? आता ह्याच्यामध्ये महानगरपालिकेचाच फायदा आहे. महानगरपालिकेचा ड्युएल फायदा आहे की उद्या ही पॉलिसी झाल्यानंतर ज्यावेळेस ह्याची टेंडर प्रक्रिया होईल तर त्यावेळेस ठेकेदारांनी काय काय करायचंय किंवा महापालिका करणार असेल स्वतः तर महापालिकेने काय करायचंय हे अजून निश्चित नाहीये. हे एकदा निश्चित झाल्यानंतर ते पुढे अंमलात येईल. म्हणजे आता मंजूर केल्यानंतर पुढे 3-4 महिने अजून ह्याला जातील की पूर्ण पॉलिसी अंमलात येण्यासाठी. त्या ठिकाणी कॅमेऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे. त्या ठिकाणी सगळ्या ज्या गाडी पार्क होतात त्या गाडी अंडर मॉनिटरायझेशन राहतील, कॅमेरा अंडर राहतील. अशा काय काय सुविधा आपल्याला त्यांना देता येतील किंवा काय चांगलं तिथं करता येईल त्यासाठी तो प्रयत्न होणार आहे. यामध्ये चेअरमन जर आपण पाहिलं तर यातली जी दरांची नियमावली जर आपण पाहिली तर प्रति तास हे दर ठेवण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी जर आपण काही रस्त्यांवरती डबल दर दिसतात. काय नक्की या दरांचे काय केलेलं आहे की काही रोड असे आहेत की जे प्रीमियम रोड आहेत की त्या ठिकाणी सातत्याने लोकांचं एक 20 मिनिटाचं काम, अर्ध्या तासाचं काम, 1 तासाचं काम असतं. शॉपिंग सेंटर्स असतात आणि त्यांना तिथून दुसऱ्याला गाडी लावायला पण जागा भेटली पाहिजे. परंतु एखादा व्यक्ती तिथं गाडी लावून त्याचंच अतिक्रमण असल्यासारखा दिवसभर तो गाडी लावून जातो. मग तसं न होता तो कमी काळासाठी त्याचं काम झालं, त्यांनी त्याची गाडी काढली, दुसऱ्याला तिथं लावायला संधी भेटली म्हणून ते तासाला तो दर वाढवायचा हा निर्णय त्याच्यामध्ये घेतला गेलेला आहे. आणि तो घेतल्यानंतर निश्चित लोक आपापलं काम उरकून तिथून निघून जाऊ शकतात. परंतु एखादा रोज नोकरी करतोय त्याला गाडी लावायची तर त्याला आउटस्कटला ती सिस्टीम नाहीये. तिथून 200 मीटर किंवा 300 मीटरला जे आतले रस्ते आहेत 18 मीटरच्या आसपासचे काही आहेत तर तिथं त्यांना ती हे लागू नाहीये. तिथे ती गाडी लावू शकतात. त्यांचे दिवसभरात 20-30 रुपये काय असतील ते जातील जर दिवसभर लावले त्यांनी तर, आणि ते पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रान्सपोर्ट करू शकतात. एकीकडे आपण हे दर लादतोय, हे पार्किंगचं धोरण लादतोय, मात्र पिंपरी चिंचवडकरांना रस्ते खरं तर व्यवस्थित मिळावे यासाठी प्रयत्न गेले काही दिवस दिसून येत नाहीये. खड्डे मोठ्या प्रमाणात वाढतात. मग ते कोण करणार नक्की? याला जबाबदार कोण आहे?
याला निश्चित पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच जबाबदार आहे. ज्या ठिकाणी जर अशी परिस्थिती ज्या ठिकाणी आहे, तर आम्ही आता जर तुम्ही पाहिलं तर शक्यतो ज्या ठिकाणी BRTS रोड आहेत तर ह्या ठिकाणी शक्यतो, मी पूर्णपणे म्हणत नाही, परंतु इथं खड्ड्यांचं प्रमाण कमी आहे. परंतु ज्या ठिकाणी काही रस्ते आहेत की जिथे कामं चालू आहेत किंवा जड वाहनं अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लागतात आणि ते चाललेले असतात, तर त्या ठिकाणी खड्डे काही ठिकाणी झालेले आहेत. मग ह्या ठिकाणी जिथे खड्डे झालेत तर तिथं आम्ही वारंवार सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत की ते त्वरित रिपेअर केले गेले पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये ते आम्ही निश्चितपर्यंत व्यवस्थित करून देऊ. याआधी ज्यावेळेस पालिकेकडं हे धोरण ज्यावेळेस येणार होतं त्याआधी जर आपण पाहिलं तर 75% ते ठेकेदाराला पोहोचणार होतं पैसे आणि 25% कुठेतरी हे महानगरपालिकेला मिळणार होते. आताच्या या नवीन धोरणामध्ये काय नक्की तुम्ही बदल केलेत त्यामुळे पुन्हा एकदा हे पार्किंगचं धोरण तुम्हाला आणावं लागलं? आत्ताच्या धोरणामध्ये आम्ही RTOची सर्व टीम असेल, महापालिका प्रशासन असेल, सर्वांना विश्वासात घेऊन की बाबा आपल्याला मागचं फेलियर व्हायचं, कारण की इथं गाडी लावू नका, तर जिथं लावू नका होतं तर तिथं कारवाई होत नव्हती. त्याच्यामुळे लोक तिथं गाडी लावत होती आणि जिथं पार्किंगची स्पेस केली ती मोकळी पडत होती. त्याच्यामुळे ती पार्किंग पॉलिसी तशी बघायला गेलं तर मागच्या काळात पूर्णत्वच नाही आली. परंतु आत्ता करताना ट्रायल एरर सगळ्या गोष्टींचा विचारात घेऊन ती पॉलिसी आपण पुढे नेणार आहोत आणि ती पॉलिसी एकदा पुढे नेली की ती निश्चित तिचा व्यवस्थित निर्णय होईल. एखाद्या टू व्हीलरवाल्याने 5 रुपये तासासाठी खरं तर तुम्हाला दिले, तर त्या 5 रुपयांमधले महानगरपालिकेला किती मिळणार आहे आणि त्या ठेकेदाराला किती मिळणार आहे? आज आपण ते धोरण अजून ज्यावेळेस टेंडर करणार का महापालिकाच ही सिस्टीम चालवणार का फक्त महापालिका तिथं QR कोड लावून डायरेक्ट महापालिकेला संपूर्ण पैसे द्यायचे, हे अजून पुढचं फायनल व्हायचं. आता आपण पॉलिसी फायनल करतोय आणि जर उद्या ठरलं की ठेकेदाराला द्यायचं तर का द्यायचं, मग तो काय आपल्याला सुविधा देतोय का, तो तिथं आपल्याला कॅमेरा बसून देतोय का, त्या गाड्या मॉनिटराईज होतात का, इथं गाडी कोणची लागते हे लक्ष देतोय का, हे सगळं पाहिल्यानंतर ते होईल. आणि त्यावेळेस निश्चितपणे मी तुम्हाला सर्व प्रेझेंटेशन सर्वांसमोर मांडून, जरी उद्या टेंडर करायची वेळ आली तरी प्रेझेंटेशन आम्ही मांडू आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच मान्य करू. आणि जर उद्या महापालिकेनेच डायरेक्ट चालवायचं ठरलं तर त्याचं देखील प्रेझेंटेशन आम्ही देऊ. पिंपरी चिंचवड करदात्यांना त्यांच्या घरासमोर गाडी लावली तरीही खरं तर या पे धोरणामुळे पार्किंग शुल्क भरावं लागणार आहे. कुठल्याही पद्धतीत 18 मीटरपेक्षा खालच्या रोडला आम्ही पार्किंग पॉलिसी आत्ता ठेवलेली नाहीये. जे मोठे रोड आहे, समजा एखादा BRTSचा रोड आहे, 18 मीटरच्या वरचे 24 मीटर आहे, 45 मीटर आहे, ह्या रोडला जर एखाद्या व्यक्तीचं लागून घर असेल तर ऑब्व्हियसली की त्यांच्या घराला त्यांची पार्किंग असते. परंतु एखाद्याला नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्यांना पासेस द्यायची व्यवस्था त्या देखील आपण सूचना केली की आपण त्यांना पासेस देऊ आणि पासेसवरती त्यांना फर्स्ट प्रायोरिटी असेल. एकीकडे महागाई वाढती त्याने त्यांना पुन्हा या भुर्दंडाला आता सामोरं जावं लागतं. ज्याचं घर 45 मीटरच्या रोडला असेल किंवा 24 मीटरच्या रोडला असेल तर निश्चितपणे ते घर पण तेवढंच मोठं असेल. किंवा छोट्या रोडला तर आपण ते लागूनच नाही केलेलं. आज जर तुम्ही बघितलं तर 9 मीटरची गल्ली असते, 12 मीटरची कॉलनी असते, 18 मीटरची च्या आतली जी आहेत त्याच ठिकाणी फक्त लोक घरासमोर गाड्या लावतात. परंतु 18 मीटर किंवा 24 मीटर हे सगळे कमर्शियल रोड्स आहेत. त्याच्यामुळे मला तर वाटत, आणि एखादी केस असेल तर निश्चित तिचा विचार केला जाईल. तिथं वगळायचं जरी असेल, एखादा रस्ता त्याच्यातून स्ट्रीटमधून काढायचा असेल तर ते अधिकार आपण प्रभाग समितीला दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का, जे तुम्ही काही ठराविकच रस्ते खरं तर यामध्ये घेणार आहेत, मग बाकीचे रस्ते टाळण्यासाठी याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो? त्या समित्या खरं तर हा रस्ता गाळण्यासाठी किंवा तो टाळण्यासाठी मोठे पैसेही खरं तर त्या ठिकाणावरून गोळा करू शकतात. आज कुठल्याही धोरण ठरवताना आज त्या ठिकाणचे नगरसेवक तिथं असतात. आज प्रभाग समितीमध्ये 16 नगरसेवक किंवा 12 नगरसेवक त्या ठिकाणी आहेत. कुठलाही निर्णय घेताना त्यात विरोधी पक्ष असतो, पक्षातला नगरसेवक असतो. सगळे एकत्र ज्यावेळेस निर्णय घेतील आणि तो निर्णय जर एखाद्या ठिकाणी चुकला तर आयुक्तांच्या अधिकारात आयुक्तांना देखील निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आयुक्तांचा अधिकार आहे, जनरल बॉडीचा अधिकार आहे. या सगळ्यांची चालणीतून हे धोरण किंवा हे ठराव ठरणार आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार होईल असं मला तरी आत्ता वाटत नाही. वाढत्या महागाईमध्ये पिंपरी चिंचवडकरांना आता नव्या भुर्दंडाला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनो, काही दिवसातच तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये वाहन लावताना पे अँड पार्क ही योजना राबवावीच लागणार आहे आणि त्याचे शुल्क तुम्हाला भरावेच लागणार आहे, असं एकंदरीत चित्र पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळणार आहे. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.